गणेश मारण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा जेलची नामी संधी असेल, जेल कोण घेणार, कॉल कॉम्बिनेशन येणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी. जंबो सरांच्या पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांचेच परम मित्र बंड्या भाऊ सर यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असतील जंबो सरांच्या. जर मेडनवर टाकली तर बंड्या सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जंबो सरांसाठी. हॅट्रिकला सुद्धा 500. याला म्हणतात जय आणि वीरूची जोडी. पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या दिशेने काय घडतंय. श्री गणेशा नक्कीच केला गेला विकेटच्या. या विकेटसाठी पुन्हा एकदा नक्कीच श्री गणेशा केला गेला. 4 वेळ 6 शास्त्रे 18 पूर्ण 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदाताला वंदन करूया. विकेटचा नक्की श्री गणेशा केला गेला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. आता मात्र नौका फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळेल अक्षय. ओ पुन्हा एकदा डॉट चेंडू स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. जंबो सर सुद्धा नायक नावाजलेले गोलंदाज या नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये आपली अचूक कामगिरी बदलून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सचिन दादा होते तिथे थोडासा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता. फलंदाजाने 1 धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला. 2 धावा नक्की यशस्वीरित्या पूर्ण केला. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा श्री गणेशा केला कळमगाव फळ्या संघासाठी. त्यांच्या श्री गणेशासाठी सुद्धा धन्य धन्य ती माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, प्रथम पूजा व गणपती हीच आपली भारतीय संस्कृती. नक्की श्री गणेश यांच्या मार्फत सुद्धा केला गेला. पहिल्यांदा पाहिलं तर विकेटचा श्री गणेश केला गेला रुळे वैभव रुळ्या संघामार्फत. पुन्हा एकदा जेलची नामी संधी होती. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळतोय आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागते 4 धावांसाठी. पहिल्याच या षटकामध्ये येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार 4 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होईल 3 चेंडूच्या समवेत 6 धावा. पुन्हा एकदा जंबो जर सज्ज होताना पाहिलं. जेलची नामी संधी उपलब्ध करून दिली होती. थोडीशी उंची घेतली चेंडूने. ओ इथे मात्र पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळत आहेत. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू तो बाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्की अर्जित केली गेली. चांगली रणनीती आखली जाते. शांत आणि संयमी असा संघ म्हणून रुळे संघाची ओळख आहे. एक नावाजलेला संघ म्हणून सुद्धा रुळे संघाची ओळख आहे. नक्कीच नंतर पुन्हा एकदा चांगली फलंदाजी. छोटासा कलाकार चांगली कलाकृती दाखवताना पाहायला मिळते. यावेळी सुद्धा दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 9 धावा. सर्वांनी नोंद घ्यायची. पहिला सामना 4 षटकांचा असेल. सेकंड राऊंड प्रत्येक संघाचा 3 षटकांचा असेल. नक्कीच रुळे संघासाठी 2 शब्द बोलल्या. ज्यामध्ये बोलताना दसऱ्याच्या मुहूर्तावरती खेळ केला सुरू. क्रिकेटचं टॅलेंट नसा भरू. महाबळेश्वर तालुक्यामध्ये क्रिकेटची खूप क्रेज. त्यात रुळेगावची मुलं खूपच तरबेज. रुळेगाव केएसकेचा कोयना भागामध्ये खूपच गाजावाजा आणि रुळेगावचं आयोजन म्हणजे रॉयल म्हणजे राजा. धन्यवाद. नंतर अवघ्या या प्रवीण सर काय बोलाल. एक चांगलं रणनीती आखली गेली. जंबो सरांवरती थोडंसं अटॅक केलं. 1 चौकार 1 2 दुहेरी धाव 9 धाव संख्या नक्कीच अर्जित केली गेली. निश्चितपणाने पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती. अवघी 1 धाव खर्च केली होती. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडूला पूल केला. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणखीन एक धक्का बसतोय कलमगाव संघाला. नक्कीच या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिला जाईल. विवेक शिंदे गोलंदाज आहेत पहिल्या चेंडूवरती आणि यश प्रस्थापित केलं गेलं. या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज अक्षय कदम या ठिकाणी बाद झाले. विचार केला तर पहिली चेतन बाद झाला माफ करा. आणि एकंदरीत धावसंख्येचा फरक आपण पाहू शकाल 9 अंकावरती. पहिल्या मॅच मध्ये देखील जंबो सरांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि त्याचबरोबरीने सामनावीराचा पुरस्कार देखील आपल्या नावावरती केला होता. आणि या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी करत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या. आणि विवेकने इथे मात्र स्टार्ट खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना योगेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. विवेक शिंदे खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे. वैभव टीम रुळे संघाचा. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल योगेश.
इथे हा देखील फटका फसलाय. टॉपेज आहे. विवेक स्वतः चेंडू खाली येईल. आणखीन एक धक्का बसतोय टीम कलमगाव संघाला. एका गड्यामागोमाग एक विकेट्स मात्र इथे गमावले जातात सर. नक्कीच सर, जर ह्या चेंडूवरती हॅट्रिक आली तर बंड्या भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि कॅच ज्याने घेतली त्यांना 100 रुपये. नक्कीच. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्या आणि त्याचनंतर बंड्या भाऊ सकाळच्या सत्रापासून अगदी पारितोषिकांचा वर्षाव करतायत. पहिल्या मॅच मध्ये देखील रुळे संघाला तब्बल 1600 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लाभलं होतं. सर हे असतं नक्कीच आपल्या संघावरती किंवा रुळे संघावरती असलेलं त्यांचं प्रेम. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता नौका फलंदाज मार्ग सुद्धा पाहायला मिळतो. तुषार पुन्हा एकदा विवेक सज्ज होताना पाहिलं. भ्या चेंडूकडे सगळे प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या जातील. ओ इथे मात्र हॅट्रिक हुकली गेली. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लर झोन मध्ये चेंडू तो अक्रॉस द लाईन खेळला गेला आणि एकदा वर्जित केली गेली. नक्कीच या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत 10 या अंकावरती खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु टीम कलमगाव संघाने नाणेफेक जिंकली होती आणि फलंदाजी करण्याचा जो मानस धरला होता, निर्णय स्वीकारला होता, अगदी त्यांच्या विरोधामध्ये हा निर्णय जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जंबो सरांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये पाहिलं तर विवेक शिंदे खूप चांगली गोलंदाजी करतात. ज्यावेळेस एखादा आपण टॉस जिंकल्याचा निर्णय घेतो तो आपल्या बाजूने वळणं खूप गरजेचं आहे. विवेक आतापर्यंत 3 चेंडू मात्र हाताळतो आणि 3 चेंडूवरती अवघी 1 धाव खर्च केले, 2 विकेट्स त्याने प्राप्त केलेत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज तुषार आहे. यावेळेला मात्र ऑप्शन पासून थोडासा दूर ठेवला, चेंडू खूप चांगली गती दिली. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं गतीला इथे चेंडू मात्र बीट होतोय फलंदाज. धावसंख्येचा फळक तुम्ही धावफलकावरती पाहू शकाल. 10 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली आतापर्यंत टीम रुळे संघाची. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने संधी दिली जात नाही. पहिल्या षटकामध्ये जंबो सरांच्या एक चौकार आला अक्षयच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र धावसंख्येला अंकुश लावला गेला. यावेळेला दमदार फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जे मात्र त्या ठिकाणी झेल सुटला गेला आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. रनिंग कॅच होती. आपण खूप दूरवरचा प्रवास कापायचा होता क्षेत्ररक्षकाला. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेच्या सहाय्याने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 12 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. विवेकने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. नक्कीच ज्याच्याकडून आता जेल सुटली ना शशिकांत, एक अप्रतिमाचा क्षेत्ररक्षक, एक रुळेगावचा चपळतेचा चिता म्हणून नक्की त्याच्याकडे समजलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. आता सुद्धा त्यानं प्रयत्न चांगला केला होता. शेवटच्या क्षणी मात्र अपयशाला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही आणि इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तुषार बॅक टू द पवेलियन. मोठा झटका, मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. 3 षटकाचा सामना. गोलंदाजाला बंडभाऊ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहिलं तर विवेक शिंदेने 3 विकेट्स घेतले आणि 3 विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज विवेक शिंदेला दिलं जाईल आणि जंबो सरांनी 1 विकेट्स घेतले, त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे जबरदस्त या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 12 अशी धावसंख्या पाहतोय. दयनीय परिस्थितीमध्ये वाटचाल करतोय टीम. कलमगाव संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 विकेट्स त्यांनी गमावलेत 12 या अंकावरती आणि स्लॉग ओव्हरमध्ये इथून मात्र गोलंदाजीसाठी प्रदीपला आणलं जात आहे. KSKचा आणखी एक बुलंद आवाज आदरणीय श्री शैलेजी जाधव साहेब यांचं होता आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं होता सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बंडभाऊ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रदीप यांच्यासाठी. पाहिलं गेलं तर एका बाजूला विकेटची गळती लागताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र थोडंसं सातत्यपूर्ण खेळी करणं गरजेचं होतं का? तेच डेफिनेटली होतं. थोडंसं आक्रमकपणा घेतला गेला. पॉवर जनरेट करणं थोडंसं कमी पडलं गेलं. तदनंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. इथं मात्र रुळे संघ प्रभावित करताना पाहायला मिळतंय आणि रुळे संघ पाहिला तर KSK मधला नामवंत संघ म्हणून त्यांची नक्कीच ओळख आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त ट्रॉफ्या त्यांच्या नावे नक्कीच असतात. जर पॉईंट टेबल जरी पाहिलं तर 1 नंबरची टीम जर KSKच्या रडारवरती कोणती असेल किंवा लिस्टमध्ये कोणती असेल तर नक्कीच आवर्जून एकच नाव घेतलं मिळतं, 1 मॅन रुळे वैभव रुळे. नक्कीच रुळे वैभव रुळे या संघाची ख्याती आतापर्यंत KS मधला नामवंत संघ म्हणून त्यांची ओळख आहे. तीच मात्र नक्की इथे
पुन्हा एकदा त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होताना पाहिलं तर नौका फलंदाज सज्ज होतं. फलंदाजचं नाव आहे मंगेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणामधून थोडासा चेंडू दूर राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. तू की मी की तू करता करता मात्र नक्कीच विकेटचं बदन आल्या पावली माघारी परतवलं. एक धावेचा खेळ केला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपयश. योगेशची खेळ संपुष्टात. योगेश बॅक टू द पवेलियन. इथे मात्र तंबूच्या अष्टाला विचवताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटक आहे. रनआउट साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. विकेट किपर यावेळी विकेट किपर साठी नक्कीच बंडभाऊंना विनायक दादा यांची खेळी आवडली. चपळता आक्रमकपणा नक्कीच आवडला गेला म्हणून यावेळी विनायक दादासाठी बंडा सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. रुळे संघाचं मनोधैर्य वाढवलं जात आहे. नक्कीच एक रुळे संघाचे एक कट्टर पाठीराखे आणि जंबो सरांचे परम मित्र म्हणून नक्की त्यांची ओळख आहे. ते बंड्या सर नक्कीच इथे पैशांची अतिशबाजी खैरात करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. एका धावेवरती समाधान मानलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 13 धावा. पुन्हा समीकरण सेम असेल मित्रांनो. सॉरी माफ करा 14 धावा. पुन्हा एकदा थोडी शांत आणि संयमी खेळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं थोडासा आक्रमकपणा घेणार का कळमगाव संघ, पण तो गोलंदाज प्रभावित करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली जाईल आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांचा नक्कीच होता. 4 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 18. ऋषी आल्या पावली मात्र सेट होऊन आलेला फलंदाज असेल. पहिल्या चेंडूवरती मोठी मोहर उमटवताना पाहायला मिळतो. ऋषी चौकारासाठी हा चेंडू नक्कीच गेला. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. तदनंतर पाहिलं तर आता थोडंसं आक्रमकपणा घेणार. शेवटचं षटक असेल. स्लॉग ओव्हर मध्ये 5 रन गेले गेले प्रदीप यांना. तर ऋषी आल्या पावली मात्र चांगला एक इन टू द गॅप मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल होणार का? हा जेल सुद्धा केला. धरतीला दान. ओम भट स्वाहा. पुन्हा एकदा 2 धावा नक्की अर्जित केल्या. धावसंख्येत पुन्हा 2 ने वाढ होते. आज शशिकांत थोडासा कुठेतरी कमकुवत येताना पाहायला मिळतं. कारण मित्रांनो आतापर्यंत केसकेच्या पटलावरती त्याचं क्षेत्ररक्षण पाहिलं ना ते एक नावलौकिक अशी कामगिरी क्षेत्ररक्षणात करताना तो पाहायला मिळतो. आज थोडंसं कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण मध्ये. नाही तर आतापर्यंत पाहिलं तर अप्रतिम असे झेल त्याच्या नावे आपण नक्कीच पाहिले गेलेत. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऋषी चांगली फलंदाजी करताना पाहिलं. पुन्हा एकदा कुंटाप्याचा चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर मध्ये. जम्बो सर कोणती चुकी करत नाही. विकेटचं बदन. जम्बो सरांनी झेल घेतला की बंडा सरांचं बोट वरती होतं 100 रुपयासाठी. दोघांसाठी पण 100-100. जेलसाठी पण 100 आणि गोलंदाजसाठी पण 100. पुन्हा एकदा सीमा रेषेलगत अप्रतिम असा जेल घेतला जम्बो सरांमार्फत. चांगली गोलंदाजी प्रदीप यांची. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटलावरती लागते 20 धावा. विजयासाठी लक्ष असेल 3 षटकांमध्ये 21 धावा. चला विनंती असेल उत्तेकर वाणवले असेल आदित्य स्मृती आमशी संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. उत्तेकर वाणवली वर्सेस आदित्य स्मृती आमशी. त्याला दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 21 धावा. ब गट आतापर्यंत कंप्लीट. क गटाचा पहिला सामना नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला असेल उत्तेकर वाणवल तर दुसऱ्या बाजूला असेल आदित्य स्मृती आमशी. कर्णधार थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल. उत्तेकर वानवले असेल आदित्य स्मृती आमशी संघ दोन्ही कर्णधार यायचे त्वरा करायची आहे.
आपण पाहणार आज कट गटातील पहिला सामना असेल उत्तेकर वानवले असेल आदित्य स्मृती आमशी संघ. नक्कीच चेतन दादा यांच्या मार्फत एनर्जी ड्रिंक दिलं जात आहे, एक मिनरल वॉटर आणि एनर्जी ड्रिंक पावडर. तदनंतर नाणेफेकीचा कॉल सुद्धा घेतला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय उत्तेकर वाढवलं, दुसऱ्या बाजूला आदित्य स्मृती आमशी. कोण मागणार? आमशी संघ चूज द टॉस. हेड छापा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय नक्कीच उत्तेकर वानवले संघटनेचा. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये आपलं प्रथम डिसिजन काय असेल? फील्डिंग बॉलिंग करेन. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? बघू, कमीत कमी स्कोअर मध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. कमीत कमी काही एक मनामध्ये आकडा 40 प्लस किंवा 40च्या आतमध्ये. 40च्या आतमध्ये. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. सामना चालवतोय, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. किती धावांपर्यंत उच्चांक काढण्याचा मानस असेल? 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. चल, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती केवळ चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिक केला. लोअर फुल टॉच चेंडू होता, दिशा दाखवली गेली आणि डीप मधून हा चौकार प्राप्त केला. या चौकाराकरिता मात्र अमोल शिंदे यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा अकाउंट ओपन होतोय 4 अंकावरती. पुढचा बॉल या वेळेला मात्र पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये ही चुकी पाहायला मिळाली, मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर केलं जातंय. अगदी विचार केला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लास्ट मोमेंटला चेंडूला आतमध्ये ढकलला गेला आणि इथून मात्र प्राप्त केल्या जातात तर 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्यानं सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 या अंकावरती. रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूचा पाठलाग अंतिम क्षणापर्यंत केला आणि तिथून मात्र चेंडू आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि त्याच्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जाईल. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1च्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 7 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं P1चं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा या धावफलकावरती आहेत. फक्त आणि फक्त 21 धावांचं टार्गेट. पहा जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अगदी अमोल शिंदे यांच्या बॅटमधून या इनिंग्स मधला हा दुसरा चौकार आणि या दुसऱ्या चौकारासाठी पुनश्च एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून. क्लास क्रिकेटमधील क्लास दाखवला गेला. क्लासिकल स्ट्रोक होता खऱ्या अर्थानं. प्रॉपर टायमिंग साधलं गेलं आणि इथे मात्र हा चौकार प्राप्त केला. धावसंख्या 11 वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरून अक्षय कदमचा हा चेंडू. इथून मात्र एक्स्ट्रा रन देऊन जाईल. वाईटचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 12 या अंकावरती. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये अवघ्या 21 धावा काढायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर दमदार खेळी राहिली आहे अमोल शिंदे यांची. ऑन साइडला टर्न केलाय चेंडूला. क्लासिकल स्ट्रोक. तिथून मात्र पाहायचं काय घडलंय देखील पाहावं लागेल. तर पंचांचा षटकाराचा इशारा येतोय. तर 6 धावा षटकार. यस, या षटकाराकरिता बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज अमोल शिंदे यांना दिलं जाईल. चौकारासाठी 100 आणि षटकाराकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 6 ने भरारी घेत असताना 18 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. या चेंडूवरती विजय संपादित केला जाईल का? क्लास दाखवलाय पुन्हा एकदा अमोल शिंदे. पुन्हा एकदा इन्फॉर्म होत असताना या मॅच मध्ये इथे मात्र सामन्याची समाप्ती केली आहे अगदी शान के साथ. आणि तिथून मात्र इथून मॅच कंप्लीट झाली. अर्थातच सामना जिंकलाय तो अर्थातच रुळे टीम ना. अँड हार्ड लक टीम कलमगाव. आपण देखील खूप चांगला खेळ केलात. बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे मात्र कॅश प्राइज आला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. तर जाऊया कॅश प्राइज कडे आपण.
विवेक शिंदे इथे ठरतोय सामनावीर, ज्यानं अवघ्या 3 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. विवेक शिंदे ठरतोय या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. आपण या ठिकाणी त्यानंतर कॅश प्राइज आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत. हेमंत शिंदे यांच्याकरिता 200 रुपये, विवेक शिंदे यांच्यासाठी 300 रुपये, प्रदीप शिंदे यांच्यासाठी